सकाळी उठून प्रत्येकाची कृतज्ञता व्यक्त करायची. संपूर्ण म्हणजे घरामध्ये जेवढे लोक आहेत, भाऊ बहीण, तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे करा. वेळ लागत नाही, 5 मिनिटाचं काम असतं. 5 मिनिटाचं काम असतं. नंतर घरामध्ये जी बाई आपल्याला मदत करते तिच्याबद्दल कृतज्ञता. ज्या कंपनीमध्ये काम करतो किंवा जो बिझनेस आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता. त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांबद्दल कृतज्ञता. बॉसबद्दल कृतज्ञता. हे करून बघा, करून बघा. तुम्हाला इतका फायदा होईल कंपनीमध्ये. आज मला एवढे लोक सांगतात पॉलिटिक्स चालतं ऑफिसमध्ये, खूप पॉलिटिक्स चालतं. चालू दे म्हटलं, तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही, मला त्रास होतो ना. हां, असं बोल. तुला त्रास होतो ना, मग घाल बंडी. सद्गुरू सांगितलं आपल्याला. सगळीकडे थंडी असेल, थंडी काय मी बंद करू शकत नाही, मग काय कर, बंडी घाल. थंडीपासून वाचला की नाही. मग ही बंडी म्हणजे कृतज्ञता. सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त कर. बॉसबद्दल पहिलं बोल, कंपनीबद्दल म्हण, ही कंपनी आहे म्हणून मी आहे. कंपनी आहे म्हणून माझं संपूर्ण कुटुंब चाललं आहे, माझ्या मुलाची शिक्षणं होत आहेत, माझी गाडी घोडा सगळं घेतलं कंपनी आहे म्हणून. माझा बॉस त्याच्यामुळे मी आहे, त्याच्यामुळे मी शिकतो आहे, त्याच्याकडनं मला शिकायला मिळते. माझे सहकारी, माझे सबऑर्डिनेट्स, सर्वांमुळे मी आहे. लक्षात ठेवायचं. म्हणून सद्गुरू नेहमी म्हणायचे, सर्वांमुळे मी आहे आणि सर्वांमध्ये मी आहे. मस्त वाटतं ना ऐकायला. सर्वांमध्ये हा जो मी म्हणणारा ईश्वर आहे ना, हा सर्वांमध्ये आहे आणि सर्वांमुळे मी आहे. म्हणजे काय, हा मी जगतोय ना, हा सर्वांमुळे जगतोय. एकटा कोणी करू शकत नाही. काय टीम महत्त्वाची. कुठलाही आपण नेतृत्वाला नेहमी महत्त्व देतो, पण नेतृत्व नेहमी सर्व कार्यकर्त्यावर अवलंबून असतं. म्हणून कार्यकर्ता म्हटलं आहे. कार्यकर्ता हा कर्ता असतो नेहमी. कर्ता पुरुष म्हणतात ना, तसं कार्यकर्ता हा कर्ता पुरुष आहे, हे लक्षात ठेवायचं. तसं आपल्या घरातली मंडळी, ऑफिसमधला प्रत्येक माणूस, पिऊनपासून सिक्युरिटीपासून कृतज्ञ राहायचा प्रयत्न करा सगळ्यांबद्दल. काय मजा येईल ते बघा तुम्ही आयुष्य. कोण पॉलिटिक्स तुमच्याशी खेळणार नाही, कोण नाही खेळणार. एवढं तुम्ही करा. आमच्याकडे आपला एक नामधारक कंपनीमध्ये एक कस्टमर सर्वांना त्रास देत होता, सर्वांना. चीफ एक्झिक्युटिव्हपासून सर्वांना तो हैराण करायचा. यांनी त्याची कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात केली. त्यांनी फक्त ह्याला त्रास देणं बंद केलं, बाकी सगळ्यांना त्रास देत होता. शेवटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, जो टॉप मॅन, त्यांनी येऊन त्याला सांगितलं, अरे हा माणूस, हा कस्टमर आम्हा सगळ्यांना हैराण करतो, तो तुझ्याशी चांगला कसा वागतो? परीस. माझ्याकडे परीस आहे म्हणून सांगितलं, जीवनविद्येचा. चुंबक आहे, गोंद आहे, गोंद. माणूस जोडले जातात. कृतज्ञता केलं की माणूस जोडले जातात. लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही जेवढे घराबद्दल कृतज्ञ, कंपनीबद्दल कृतज्ञ राहाल ना, तेवढे तुमचं आयुष्य चांगलं होत जाईल. कारण कंपनीमध्ये तुमचं सगळं चांगलं होईल, सगळं चांगलं होईल. माझ्याकडे एक माणूस आला, दादा तुम्ही सांगितलेलं मी सगळं केलं हो, तरी मला कंपनीने काढलं. म्हटलं चांगलं झालं असणार, त्याची उघडणं काढणार नाही. हे तुला काढलं म्हणजे तुझ्यासाठी चांगलं आहे ते. तो असं बघायला आला माझ्याकडे. म्हटलं बघ, तू वाट बघ. लगेच दुसरी चांगली नोकरी डबल पगाराची मिळाली. एवढंच नाही तर ज्या कंपनीने काढलं ती 2 महिन्यांमध्ये बंद झाली. म्हटलं ही व्यवस्था, तुझी व्यवस्था 2 महिने अगोदर सद्गुरूंनी करून टाकली, कारण तू कृतज्ञ आहेस. असे केवढे तरी अनुभव आहेत. बॉस जर खराब असेल तर बॉस निघून जातो दुसरीकडे किंवा ह्याची बदली होते, पण तो प्रॉब्लेममधून सुटतो. सांगायचा मुद्दा, कृतज्ञता हा युक्ती योग आहे. लक्षात ठेवा. कृतज्ञ राहा फक्त, आणि काही करायचं नाही. सकाळी उठून साधना करायची, रोज करणार ना. आजपासून संकल्प करा, सकाळी उठून कृतज्ञ राहायचं. सुरुवात आम्ही सद्गुरूपासून करतो, तुम्ही सद्गुरूपासून केली तर हरकत नाही आम्हाला. तिथून सुरुवात करा. हळूहळू सगळेच जण अनुग्रह घेणार आहेत.
सद्गुरूपासून सुरुवात करा. आई वडील, घरातले सगळे, ड्रायव्हर जरी असेल तुमचा त्याच्याबद्दल पण कृतज्ञता. बघा काय होईल ते. आणि हे करता 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 तुमच्या घरामध्ये कौटुंबिक सौख्य येतं की नाही बघा. कौटुंबिक सौख्य करण्यासाठी बाकी सगळं मी सांगितलेलं केलंच पाहिजे. नाही तर सकाळी उठून कृतज्ञता व्यक्त करायची, संबंध बांधायचं अहंकार घेऊन असं नाही चालणार. ते पण तडजोड वृत्ती पाहिजेच. बाह्य पण पाहिजे आणि अंतर्गत पण पाहिजे, दोन्ही पाहिजे. आतून पण सुधारलं पाहिजे, बाहेरून पण सुधारलं पाहिजे, तरच आपण सुधारू शकतो. म्हणून कृतज्ञतेने सतत कृतज्ञता साधना करा. मग ही कृतज्ञता व्यक्त कशी करायची त्याला पण महत्त्व आहे ना. नाही तर मी हिच्याबद्दल कृतज्ञ आहे नुसतं म्हणतोय पण काहीच करत नाही तिच्याबद्दल. म्हणून कृतज्ञता व्यक्त कशी करायची. कृतज्ञता अव्यक्त आहे आतमध्ये. मी कार्यकर्त्याबद्दल कृतज्ञ आहे म्हणजे काय, ते अव्यक्त आहे. मग व्यक्त कशी करायची, 2 गोष्टी, कौतुक आणि ब्लेसिंग्स. त्याचं शुभचिंतन करायचं आणि त्याचं कौतुक करायचं. ॲप्रिशिएशन आणि ब्लेसिंग 2 गोष्टी करत राहायचं. कौतुक म्हणजे खरं असेल तर कौतुक, खोटं कौतुक करून चढवू नका कोणाला. चांगलं असेल ते चांगलं बोला, नसेल तर गप्प राहा. गप्प राहणं सगळ्यात बरं. नाही तर कोपऱ्यात नेऊन सांगा काय असेल. सांगायचा मुद्दा काय की कृतज्ञता व्यक्त करण्याचे 2 मार्ग आहेत. एक म्हणजे शुभचिंतन त्याच्याबद्दल आणि दुसरं म्हणजे त्याचं कौतुक, ॲप्रिसिएशन करत जायचं. बरोबर. आता शुभचिंतन करायचं म्हणजे काय, साधी गोष्टी करायची. मोठं काही सांगितलं नाही सद्गुरूंनी. सद्गुरूंनी सगळं सोपं सोपं करून सांगितलं. सद्गुरू काय साधं 3 वाक्य म्हणायची मनातल्या मनात, ज्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. त्याच्याबद्दल म्हणायचं देवाचं भलं कर, देवाचं कल्याण कर, देवाचा संसार सुखाचा कर. 3च वाक्य महावाक्य आहेत. महावाक्य आहे मी सांगतो तुम्हाला. हे जर तुम्ही सतत म्हणत राहिला प्रत्येकाबद्दल, कारण कृतज्ञ तुम्हाला प्रत्येकाबद्दल राहायला पाहिजे, कारण सर्व आहे म्हणून तुम्ही आहात. मगाशी मला कोण सांगत होतं कॉम्पिटिटर आहे म्हणून आम्ही आहोत. काय सुंदर वाक्य आहे ना. आम्ही नेहमी सांगतो कॉम्पिटिटरबद्दल सुद्धा म्हणा. जे तुमचे कॉम्पिटिटर आहेत ना त्यांच्याबद्दल पण म्हणा की देवाचं भलं कर, देवाची प्रगती कर. डॉक्टर पटवर्धन सांगत होते. डॉक्टर पटवर्धन सांगत होते आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा आमच्याकडे एक डॉक्टर, मोठा डॉक्टर, ज्यांनी मायक्रो सर्जरी इथे आणली सांगलीमध्ये ना, इंडियामध्ये आणली, तो माणूस सांगलीमध्ये होता. त्याच्याशी कॉम्पिटिशन करायची होती. आम्ही तेव्हा त्याचं भलं करत म्हटलो. त्याच्याबद्दल आम्ही कधीच काय म्हणतात त्याला वाईट विचार केला नाही त्याच्याबद्दल. उलट त्याच्या एवढं आपल्याला चांगलं कसं करता येईल त्याचा प्रयत्न करत राहिलो. म्हणून कधी कधी कॉम्पिटिशन जेवढी मोठी असते ना तेवढं आपलं उत्कर्ष होतो, कारण आपण त्याच्यासाठी आपलं काय म्हणतात कॉम्पिटन्सी, आपलं स्किल वाढवत जातो आपण. वेळ आहे. एक आपला नामधारकाचा मुलगा फ्रान्समध्ये असतो, पॅरिसमध्ये, आणि तो टेनिस खेळतो. अभ्यासामध्ये हुशार आहेत 99% आणि टेनिस पण खेळतो. आणि तो ज्या इन्स्टिट्यूटमध्ये खेळतो तिथे सगळे टॉप क्लास लोक असतात, म्हणजे विम्बल्डन चॅम्पियन्स वगैरे तिकडे असतात. अशी ती इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे टेनिस पण शिकवते आणि अभ्यास पण शिकवते. तर त्यांनी मला एकदा येऊन सांगितलं की माझ्या कोचनी मला सांगितलं आहे की जो कॉम्पिटिशन असतो समोरचा त्याला कसं तुला खाली पाडता येईल ते तू बघायचं. काय सांगितलं म्हणजे ते माहिती तुम्ही बघितलं ना, असं म्हणजे जरा जिंकलं ना एखादा पॉईंट असं करता, असं करता, म्हणजे त्याला कसा हैराण करता येईल. सगळं ऐकून घेतलं मी आणि मी सांगितलं तो मेंटल कोच काही सांगू दे, हा इकडचा कोच सांगतो ते ऐक, जीवनविद्येचा कोच काय सांगतो ते ऐक. म्हटलं त्या कॉम्पिटिशनबद्दल चांगलंच म्हणत राहा, त्याची पण प्रगती होऊ दे, त्याचा पण गेम चांगला होऊ दे म्हण. तुम्हाला असं बघायला लागलं वेडबीट लागलं काय ना, त्याचा गेम चांगला झाला तर माझा कसं होणार, तुझी काळजी करू नको. मी तुला त्याला जिंकायला सांगत नाही आहे, त्याचा गेम चांगला करायला सांगतो. मग मी त्याला बेसिक कोर्सला आणला होता. मग त्याला ते सगळं सायन्स पटलं आणि तो बोलला बरोबर आहे मी करतो असं. नंतर पुढल्या वेळेला तो जेव्हा फ्रान्समधनं मला भेटायला आला तेव्हा म्हणतो दादा तुम्ही सांगितलं बरोबर आहे. म्हटलं काय, म्हणे मी कॉम्पिटिशन जेवढं चांगलं म्हणत गेलो तेवढं त्याची प्रगती होत गेली.
आणि त्याच्या प्रगतीबरोबर माझी प्रगती झाल्यामुळे माझे पॉईंट्स वाढायला लागले. कारण मी जेव्हा चांगल्या खेळाडूबरोबर खेळतो आणि जिंकतो तेव्हा मला जास्त पॉईंट्स मिळतात. फालतू खेळाडूबरोबर खेळून पॉईंट जास्त मिळत नाही. त्यामुळे माझे कॉम्पिटिटर पण चांगले व्हायला लागले, माझं पण चांगलं व्हायला लागलं आणि त्याच्यामुळे माझे पण पॉईंट्स वाढायला लागले. त्याला त्याचं रिअलायझेशन झालं की ह्याच्यामध्ये आपला फायदाच आहे. सांगायचा मुद्दा काय आहे, कॉम्पिटिशनमध्ये वाईट कधीच म्हणू नका. त्याचं वाटोळ होऊ दे, त्याचं पण भलं होऊ दे. आणि जगामध्ये ॲबंडन्स आहे हो, काय प्रॉब्लेम आहे जगामध्ये? किती आहे? बिलियन बिलियन मिलियन ट्रिलियन लोक आहेत. 2-4 कॉम्पिटिशनने काय होत नाही आपल्याला. आता जोशी वडेवाल्यांनी किती हॉटेल्स आली, पुण्यामध्ये काही कमी हॉटेल्स आहेत? सगळेच वडेवाले म्हणून नाव देतात आता त्यांचं बघून. पण त्यांच्यावर काय परिणाम झाला आहे का? काय नसतं. काळजी करू नका, त्यांचं भलं होऊ दे म्हणा, त्याचं पण चांगलं होऊ दे, सगळं प्रोग्रेस होऊ दे असं म्हणत राहा. जरी पटलं नाही तरी म्हणा, लगेच पटणार नाही. त्यासाठी तुम्हाला कोर्स केला पाहिजे. आमचा सेट घेतला पाहिजे, सद्गुरूंचा सेट घ्या, मग पटेल. मग लहान लहान युक्त्या सांगितल्या, मोठं काही सांगितलेलं नाही आहे. कुठेही सांगितलं नाही की ओले ते कपडे घालून 10 फेऱ्या मारा, सांगितलं नाही आहे. ते सोपं वाटतं लोकांना, पण सकाळी उठून एक 10 फेऱ्या मारलं की सुटलं सबंध काही करायला, ते सोपं आहे. हे सबंध सगळ्यांकडे बघून भलं म्हणणं सोपं नाही ना, आठवणच राहत नाही. विस्मरण, लक्षात ठेवा, विस्मरण होतं. म्हणून सर्वांबद्दल भलं कर हा कृतज्ञतेचा व्यक्त करण्याचा मार्ग आहे. तुला त्याच्याबद्दल कृतज्ञता वाटते ना, म्हण त्याचं भलं होऊ दे. असं जर तुम्ही करत राहाल तर आयुष्यामध्ये तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, भलं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढे आम्ही प्रयोग केलेले आहेत, रिसर्च केलेलं आहे. प्रत्येकाने तुम्ही रिसर्च करून, तुम्ही सगळे माझे रिसर्चचे भागीदार आहात, प्रत्येकाने करून बघा काय होतं ते. कालच मला एक गंमत समजली. गंमत, एका बँकेमध्ये आपली एक नामधारक गेली होती. समोर तिचा 16 नंबर लागले होते, 16वा नंबर. तिला परत बाहेर जायचं होतं कुठे. 16 नंबर म्हटल्यानं ती हैराण झाली, पण पैसे काढणं गरजेचं होतं. मग ती थांबली आणि अचानक तिचा नंबर आला. म्हणजे तिचा नंबर 16वा होता आणि अचानक 16 नंबर तिचा आला. वरती येतात ना नंबर, हल्ली नंबर देतात ना प्रत्येकाला, टोकन नंबर देतात. तर आता 1001 चालू होता आणि हिचा 1016 की 17 होता. आणि अचानक आता 1001 नंतर 1002 यायला पाहिजे. अचानक 1017 आला, 16 तिचा नंबर. ती गेली काउंटरवर. तोपर्यंत बाकीच्या लोकांच्या लक्षात आलं, अरे असं कसं झालं, ह्यांनी काय गडबड केली का? तो बोलला मी काही गडबड नाही केली, तो चुकून ते मशीन होतं ना, त्या मशीनला खरं नेक्स्ट लिहायचं होतं, नंबर टाकायचा नसतो. नेक्स्ट सॉफ्टवेअर असतात म्हणजे आपोआप नंबर पुढला येतो. पण चुकून त्या दिवशी मशीनमध्ये काय झालं माहीत नाही, हिचाच नंबर आला बरोबर. ती पुढे गेली, तोपर्यंत बाकीचे लोक आले. तो बोलला थांबा मी बघतो, काहीतरी टेक्निकल मिस्टेक असेल मशीनमध्ये, तुम्ही काळजी करू नका, मी सॉल्व करतो. पण आता ही आली आहे ना, मी हिला सोडवतो. हिला सोडवतो आणि तिला पैसे देऊन आणि मग त्यांनी ते सगळ्यांना रिपेअर करून म्हणजे नंबर लावून घेऊन केलं काम. ही म्हणते मी काय केलं होतं, मी फक्त त्याचं भलं कर म्हणत राहिले. बघा, उद्योग काय नव्हता, बसून राहायचं, करायचं काय, आम्ही शिकवलेलं आहे. उद्योग नाही ना, बसून काय नाही, त्याला म्हणत राहायचं त्याच्याकडे, देवा याचं भलं कर, देवाचं कर, देवा संसार सुखाचा कर, तिला म्हणत राहिली ती. त्याचं मशीन बंद पडलं कसं मला माहीत नाही, पण ते बंद पडल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय त्यांनी तिला बाजूला नाही केलं. तो करू शकला असता, नाही तू जर लांब बस, पहिले या 15 लोकांना घेतो, लाईन लावा, असं काही करू शकला असता. पण त्यांनी पहिलं तिला घेतलं आणि मग लाईन बिन लावली. असे खूप अनुभव आहेत आमच्याकडे, खूप अनुभव आहेत. हे लहान गोष्टी तुम्हाला अशी सहज हे ट्राय करता येईल, कुठेही ट्राय करता येईल तुम्हाला. मोठमोठ्या गोष्टी तर होणारच आहे आयुष्यामध्ये तुमच्या, पण लहान गोष्टी पण ट्राय करा. आमचा सहदेव एकदा कुठेतरी ऑफिसमध्ये गेला होता. त्यांनी त्या सिक्युरिटीचं फक्त भलं कर म्हणत राहिला. त्याला बाहेर पार्किंग मिळत नव्हतं, तो बाहेर उभा होता. त्या सिक्युरिटी त्याला बोलवून सांगितलं, अरे कर रे, आतमध्ये चालतं, ये पार्किंग कर.
म्हणजे काय, लहान लहान गोष्टी पण तुम्हाला, मी का लहान गोष्टी सांगतो, लहान गोष्टी समजल्या की मग तुम्हाला पटेल, आणि पटलं की मग मोठ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात यायला लागतील. म्हणून भलं कर, कल्याण कर ही साधना आहे ना, हे कृतज्ञतेचं लक्षण आहे, कृतज्ञतेचं व्यक्त रूप आहे. आणि लोकांचं कौतुक करा, बायकोचं कौतुक करा. कौतुक केल्याने आनंद असतो, कौतुकाने आनंद निर्माण होतो. लक्षात ठेवा, शेवटी आनंद, गोविंद गोविंद म्हणजे काय, आनंदच. म्हणून आनंद निर्माण करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून घरी बायकोचं कौतुक करा, पण कौतुक करताना सांभाळून करा. नाहीतर सगळं चांगलं चांगलं म्हटल्यानंतर बायको चिडायची, आज आमटी आवडायचीच तुम्हाला, कारण शेजारणीने दिली आहे ना. म्हणून पहिली चौकशी करा, कोणी केली आमटी. नाहीतर मी सांगितलं म्हणून घरी जाऊन सुरू कराल, काय भाजी आहे हो, भाजी करावी तर तूच. रागाचा पारा होणार, वाढणार. आवडायचीच तुम्हाला, बाजूच्यानी केली आहे ना. तेव्हा शांत रीतीने पहिल्यांदा माहिती घ्या आणि मग कौतुक करा. असो, थोडेसे हसत खेळत आपण शिकायचं सगळ्या गोष्टी. म्हणून कौतुकाने आनंद होतो, लक्षात ठेवा. कारण बायको एवढी काम करत असते घरामध्ये. हल्लीच्या बायका करत नाही ती गोष्ट वेगळी, पण आपल्या बायका, बहुतेक बायका करतात, एवढं कष्ट करत असतात. त्यांना जर आपण कौतुक केलं की बरं वाटतं ना. काही लोक काय, कौतुक काय करायचं, रोज करते दुसऱ्यांचं कौतुक, दुसऱ्या बायकोचं कौतुक खूप असतं. देवाची भक्ती म्हणजे कृतज्ञतेने सगळ्यांचं स्मरण करायचं. 7 देव सांगितले, त्याच्यानंतर मी देव ॲड करत गेलो आहे हळूहळू. सर्वच देव, सर्वच देव. मग सर्वांची कृतज्ञता व्यक्त कशी करायची, प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे. मग ह्याचं भलं कर नाही, सर्वांचं भलं कर, म्हणजे आणखीन मोठा झालो आपण, आणि मोठे व्यापक झालो, कळलं. आणि सर्वांचं भलं म्हणता म्हणता सर्वजण तुमची व्यवस्था करतील. सर्व तुम्हाला समजणारच नाही. मगाशीच कोणती सांगत होतं, तिला ती लँग्वेज पण समजत नव्हती, पण तिने येऊन मदत केली. तुम्हाला ओळखीचा असो ओळखीचा नसो, तुम्हाला येऊन मदत करेल. कधी करेल, सर्वांचं भलं म्हणायला सुरुवात केली आहे. म्हणून एका बाजूनी प्रार्थना म्हणायची, एका बाजूनी माणूस दिसला 3 बाण टाकून द्यायचे, देवाचं भलं कर, देवाचं कल्याण. राहिलेल्या वेळामध्ये प्रार्थना म्हणत राहायचं. म्हणून प्रार्थना ही कृतज्ञतेचं व्यक्त रूप आहे. प्रार्थना हा पॉझिटिव्ह विचार आहे. प्रार्थना हा हार्मोनियस विचार आहे. सगळं काही प्रार्थना ही भक्ती आहे, सगळं आहे. म्हणून प्रार्थना सद्गुरूंनी दिली आपल्याला, ती प्रार्थना सतत म्हणायची. आपल्याला 1000 प्रार्थना रोज म्हणायला सुरुवात करायची. प्रार्थना म्हणजे, लोक मला विचारतात प्रार्थना असं म्हणून काय होतं काय हो, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे म्हणून काय बुद्धी मिळणार आहे लोकांना, असं म्हणतात. मी म्हटलं, प्रार्थना नुसती जर एकदा म्हटली तर ती इच्छा आहे, विशफुल थिंकिंग त्याला म्हणतात. म्हणजे सर्वांचं भलं होऊ दे, होईल ते होईल. जेव्हा तू मनापासून म्हणतो, पुन्हा 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 म्हणतो, देवा सर्वांचं भलं करत, पण मनात काय चालू असतं, सर्वांचं कधी होईल तेव्हा होईल, मला सुरुवात माझ्यापासून कर. सर्वांचं होईल ते होईल, माझ्यापासून सुरुवात कर, असं सुरुवातीला असतंच. तेव्हा ती पॉझिटिव्ह थिंकिंग असते. म्हणजे काय, सकारात्मक विचार असतो तो. तीच प्रार्थना सकारात्मक विचार म्हणून होते. जेव्हा मनापासून वाटायला लागेल सर्वांचं होऊ दे रे बाबा, असं मनापासून वाटायला लागेल, तेव्हा ती हार्मोनियस होते. हार्मोनियस होते म्हणजे काय, विधायक होते, सहकारात्मक होते. सर्वांचं भलं हे विधायक गोष्ट आहे. मग हीच प्रार्थना विधायक होते. आणि जेव्हा आपण म्हणतो सर्वांमध्ये जो मी आहे ना, जो मी म्हणणारा ईश्वर हा सर्वांमध्ये आहे, याचं स्मरण ठेवत जेव्हा आपण प्रार्थना म्हणतो, तेव्हा ती काय असते, हार्मोनियस स्पिरिच्युअल थिंकिंग असते. ती स्पिरिच्युअल विचार असतो, आध्यात्मिक विचार, स्पिरिच्युअल विचार. म्हणून विशफुल थिंकिंग पहिल्यांदा, त्याचं नंतर काय होतं, तीच प्रार्थना पॉझिटिव्ह थिंकिंग होते. म्हणजे काय, सकारात्मक होते, म्हणजे माझं भलं होते.
इथपर्यंत पोचतो. तीच पुढे म्हणता 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 सर्वांचं भलं होते असं वाटायला लागतं. मग ती सहकारात्मक होते, विधायक होते, म्हणजेच हार्मोनियस होते. आणि नंतर हळूहळू हा जो सर्वांमध्ये मी आहे याचं स्मरण करत करत जेव्हा प्रार्थना म्हणायला लागतो तेव्हा ती स्पिरिच्युअल थिंकिंग होते. लक्षात ठेवा, तीच प्रार्थना म्हणजे आपल्यामध्ये बदल होत जातो. सांगायचा मतलब पहिल्यांदा असंच साहेब म्हणाले, सद्गुरू म्हणून मी 2दा-3दा म्हटली. हळूहळू आपलं भलं व्हायचं म्हणून आपण पुन्हा पुन्हा म्हणायला सुरुवात करतो. हळूहळू सर्वांचं भलं वाटायला लागतं आणि म्हणलं सर्वांच्या ईश्वराचं स्मरण व्हायला लागतं. तेव्हा आपण वरच्या लेवलला पोचलं समजायचं. म्हणून प्रार्थना ही सर्वात महत्त्वाची आहे. कृतज्ञता हे सार आहे आणि कृतज्ञतेचं व्यक्त रूप म्हणजे प्रार्थना. म्हणून प्रार्थना पण हे सार आहे. अच्छा, म्हणून प्रार्थना म्हणायला सुरुवात करा. संकल्प 1000 प्रार्थना म्हणण्याचा संकल्प, सकाळी उठून सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा संकल्प. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात